गेल्या 5 वर्षापासून मुंबई परिसरातील जवळजवळ 2 ते 3 हजार बेघर व भाडोत्री रहिवाशांच्या हक्काच्या घराची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे। या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी ठाणे व नवी मुंबई परिसरात 10 ते 15 वेळा मोर्चे व आंदोलने केली। मात्र या आंदोलन करताना आश्वासनाखेरीज काहीच मिळालेले नाही। शिवाय या मागणीसाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांना शिफारस पत्र सुद्धा दिलेलं आहे, तरी सुद्धा शासन सदर मागणी मान्य करण्यासाठी चालढकलपणा करत आहे। महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरण असताना बेघर व भाडोत्री रहिवाशांना हक्काची घरं मिळत नसल्याच्या निषेधार्थ दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आगामी काळामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या धरणे आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते। खानदेश नागरिक सेवा संघ हे सामाजिक ट्रस्टी आहे। या माध्यमातून ट्रस्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून माझं आंदोलन चालू आहे। बेघर भाडोत्री सभासदांना 2000 सभासदांना हक्काचं घर मिळावं यासाठी शासनाकडे मी कायदेशीर पुरावा सादर केलेला आहे, प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तो प्रस्ताव तात्काळ मंत्रालयात पाठवावा मंजुरीसाठी ही आमची मागणी आहे। आणि जे तुम्ही अदानीला 500 एकर जमीन दिलेली आहे मुंबईमध्ये, त्या धर्तीवर मला 99 वर्षाच्या करारावर भाडेपट्ट्यावर भाडे तत्वावर सदरची जमीन 20 एकर मागणी केलेली खारेगाव आणि उत्तर शिव हा 2 प्रस्ताव आहे। एकूण माझे 2-4 हजार सभासद आहेत आणि गेले संपूर्ण अर्ज दाखल केलेले आहेत। शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ही माझी मागणी आहे की रोटी कपडा आणि मकान देण्याचं काम हे शासनाचं आहे। तुम्ही बिल्डरला जमीन देताय आणि तुम्ही इतर लोकांना जमीन देताय आणि त्या धर्तीवर मला या बेघर भाडोत्र्यांना सभासदांना माझ्याबरोबर 18 बगर जातीचे लोक आहेत, बेघर आहेत, मी 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र देण्यास तयार आहेत। या लोकांना कुणाला हक्काचं घर नाही, परंतु हे सर्व भाडोत्री आहेत, बेघर आहेत आणि यांचा प्रस्ताव आमचा शासनाकडे पडून आहे। एक प्रस्ताव इथं जिल्हाधिकारी ठाणेकडे आहे, एक प्रस्ताव कोकण मंडळाकडे आहे, परंतु दोन्ही प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवावा ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही बेघर भाडोत्री हा माझा 10वा मोर्चा आहे। मंत्रालयामध्ये आझाद मैदानावर 10 मोर्चे काढलेले आहेत, एकूण माझे 20 मोर्चे झालेले आहेत। परंतु हे सर्व करत असताना शासनाला, मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे की निश्चितपणे ते हा प्रस्ताव आमचा मंत्रालयात मंजूर करतील, परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी हा प्रस्ताव तात्काळ पाठवावा ही माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी प्रशासनाला विनंती आहे।